नमस्कार, मी स्वप्नील. झूम ऑन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. जागतिक निराधार दिवसानिमित्त निराधार नागरिकांचा वाढदिवस साजरा. पिंपरी चिंचवडमध्ये अभियंत्यांनी केली एटीएम मधील रोकड लंपास. नुकसानग्रस्त शेतामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांचं पोस्टर लावून सरकारचं लक्ष वेधण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न. जनतेच्या रागाचं रूपांतर विद्रोहामध्ये होण्यापूर्वी राज्य सरकारनं मंदिरं सुरू करावीत. फटाक्यांच्या देशी जुगाडानं शेतकऱ्यांकडून पिकांची सुरक्षा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. नंदुरबार नगरपालिकेच्या वतीनं नंदुरबार शहर आणि तालुक्यातील बेघर आणि निराधार व्यक्तींसाठी दीनदयाळ आधार बेघर निवारा योजना चालवली जाते. या ठिकाणी अनेक अनाथ आणि निराधार व्यक्ती राहतात. त्यांना स्वतःची जन्मतारीख आणि इतर माहिती नसते. अशा व्यक्तींचं या ठिकाणी पुनर्वसन करण्यात येतं. आज जागतिक बेघर दिनाचं औचित्य साधत बेघर नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. नंदुरबार नगरपालिका आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अशा ज्येष्ठ बेघर नागरिकांना विविध भेटवस्तू देण्यात आल्या आणि त्यांच्यासोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. नंदुरबार पालिकेच्या वतीनं शहरामध्ये 54 लाख रुपये खर्चून नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. निराधार नागरिकांसाठी चालवण्यात येणाऱ्या या केंद्रामध्ये आज अशा नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहावयास मिळाला. आपल्या परिसरामध्ये असलेल्या निराधार आणि बेघर व्यक्तींची माहिती केंद्राला देण्याचं आवाहन केंद्र संचालिका यांनी केलेलं आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र शिंपी यांच्या संकल्पनेतून या निराधार नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. यावेळी नगरपालिकेचे नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पिंपरी चिंचवडमध्ये 2 अभियंत्यांनी 2 एटीएम मधील रोकड लंपास केल्याचं तपासात समोर आलंय. 77 लाखांपैकी 66 लाखांची रोकड या दोघांकडून हस्तगत करण्यात आली आहे. मनोज सूर्यवंशीनं मेकॅनिकलचा डिप्लोमा केलाय, तर किरण कोलते हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मौज मजा करताना त्यांना आर्थिक चणचण भासत होती. त्यामुळं या दोघांनी दिघीमधील एटीएम फोडलं. काही महिन्यांपासून ते या दोन्ही एटीएमची रेकी करत होते. गेल्या 24 सप्टेंबरला मशीनमध्ये अधिकची रक्कम असल्याचं निदर्शनास आलं आणि त्याच दिवशी या दोघांनी पैशांवर डल्ला मारला. पण पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेनं शिताफीनं तपास करत दोघांना बेड्या ठोकल्या. 2017 मध्ये या दोघांनीच तळेगावमधील एटीएम फोडलं होतं. तर तपासामध्ये अन्य एटीएम फोडले आहेत का हे देखील स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी दिली आहे. जी, ये एक ऐसा मामला है जो तकनीकी विशेषज्ञों ने ही किया है. इसमें प्राथमिक तौर पे ये भी पता नहीं चलता है कि पैसे गए हैं या नहीं गए हैं, और गए हैं तो कितने गए हैं. ये क्राइम करने वाले 2 वैसे अपराधी हैं जो उच्च शिक्षित हैं. मनोज सूर्यवंशी जो नाहटा कॉलेज और भुसावल से इलेक्ट्रॉनिक्स की डिप्लोमा डिग्री जिन्होंने हासिल करी है, और किरण कोलते जो हैं वो पॉलिटेक्निकल इंजीनियरिंग कॉलेज खामगांव से MCA की डिग्री, मास्टर इन कंप्यूटर अप्लाइंसेस की डिग्री हासिल की है. इन 2 अपराधियों ने ये काम अंजाम दिया है और 24/9/2020 ईस्वी को 2 ATM सेंटर्स में उन्होंने ये चोरी की कार्रवाई की थी. ये दिघी पुलिस स्टेशन की हद में वड़मुखवाड़ी और मौली नगर के एरिया में हुई थी, और इसमें एटीएम टूटी हुई दिखने के पश्चात उसके CPU वगैरह निकाल कर ले जाने के पश्चात ये शक पैदा हुआ कि यहाँ से चोरी गई है, और उसके आधार पर 380 और 427 IPC के धाराओं के अंतर्गत कार्रवाई की गई भारतीय दंड संहिता के. और स्थानीय दिघी पुलिस स्टेशन के समानांतर अन्वेषण का कार्य शुरू किया हमारे अपराध अन्वेषण विभाग 3 ने, और इन्होंने अपने लगातार अन्वेषण और सतत प्रयत्नों के पश्चात और तांत्रिक और CCTV फुटेज CCTV फुटेज बहुत मुश्किल से मिल पाया, क्योंकि उन्होंने ब्लैक पट्टियां लगा दी थी CCTV के जहाँ जहाँ उन्हें दिखाई पड़ रहे थे और जहाँ तक उनकी जानकारी थी वहाँ पर उन्होंने तमाम तांत्रिक पद्धतियों का इस्तेमाल किया, लेकिन जानकारी नहीं मिल पा रही थी
लेकिन शास्त्रोक्त पद्धति यहाँ पर काम आई और जो CMS कंपनी थी, जो कैश रिप्लेनिशमेंट एजेंसी होती है, वो CMS कंपनी थी। कैश मैनेजमेंट सॉल्यूशन नाम की ये संस्था थी, जिसके साधु वासवानी नगर के ऑफिस में जाकर उन्होंने पूछताछ की। वहाँ के लोडिंग करने वाले, वहाँ के ड्राइवर्स, वहाँ के जो लोग भी इसमें इन्वॉल्व थे, उनसे पूछा गया, लेकिन वहाँ से किसी तरह की जानकारी नहीं मिल पाई। आखिरकार 29 तारीख को ये लोग NCR कॉरपोरेशन तक पहुँचे, जो ATM मशीन बनाती है और जो सॉफ्टवेयर और हार्डवेयर के साथ पोटा केबिन भी सप्लाई करती है। मशीन और टेक्नोलॉजी को जानने वाले, लॉक ओपन कर सकने वाले व्यक्ति को वहाँ उस कंपनी से लाया गया। जब लॉक, अंदर का लॉक, जहाँ पीछे से बड़ी चालाकी से एक सेलो टेप लगाकर अंदर और बाहर से इस तरह से लॉक कर दिया गया था कि सामान्य रूप से लॉक खुलना असंभव हो रहा था। डिजिटल लॉक तो खुला हुआ था, उसे तो निकाल कर ले गए थे और CPU निकाल कर ले गए थे। तब उससे पूछताछ करने पर उसने ये बताया कि ऐसा तो कोई एक्सपर्ट और तज्ञ ही कर सकता है, और उसके आधार पर ऑफिस में पूछताछ की गई। ऑफिस के रिकॉर्ड्स खंगाले गए और उस रिकॉर्ड से ये पता चला कि मनोज सूर्यवंशी नाम का एक इंजीनियर, जो मैकेनिकल इंजीनियर है, जिसको इसकी सारी तकनीकी जानकारी है, वो 2011 से 2017 तक लगातार इस कंपनी में कार्यरत था और उसके बाद ये कंपनी को छोड़कर चला गया। और आज इस बात का भी खुलासा हुआ है कि इसी टीम ने 502/2017 का जो क्राइम रजिस्टर नंबर है, वो तलेगांव दाभाड़े हमारी ही हद में पहले हो चुका है 18/10/2017 को। तो शायद छोड़ने के बाद उसकी पहली कार्रवाई जो थी, इस तरह की घटना, ये 2017 की कार्रवाई थी। उस समय इस तरह के मशीन लॉक हो जाने की घटना सामने आई है और केस रजिस्टर्ड है। उसकी तफ्तीश आज तक कंप्लीट नहीं हो पाई और अब उसे फिर से लेकर उसकी तफ्तीश करनी होगी। पर यहाँ ये महत्वपूर्ण है कि ये लोग बड़े ही शातिर थे। इन्होंने उस दिन मोबाइल वहाँ नहीं ले गए ताकि उनका कोई लोकेशन ना मिले, लेकिन चूंकि वो पहले जाकर वहाँ रेकी करते रहे और ये चेक करते रहे कि कैश कब ज़्यादा है, उस हिसाब से इनको पकड़ने में हमें कामयाबी मिली। और पहले व्यक्ति को पकड़ने के बाद जो CPU यूनिट वगैरह को हैंडल करने के लिए उन्हें कंप्यूटर इंजीनियर की ज़रूरत थी, तो उनके दूसरे मित्र कंप्यूटर इंजीनियर को उन्होंने साथ मिलाया हुआ था। और इस तरह से पकड़े जाने के पश्चात 4 दिन का हम लोगों ने PCR लिया 7 तारीख को इस महीने की, और उसमें पूछताछ के पश्चात आज तक हम लोगों को 66 लाख रुपए और एक और क्राइम की, एक और अपराध की जानकारी मिल गई है। तो इस तरह से एक महत्वपूर्ण क्राइम, जिसमें बड़े पैमाने पर जनता का और बैंक का कैश गया था, उद्घाटित हुआ है। यहाँ एक ये प्रश्न बार बार उठता है कि ये तमाम बैंक जो हैं वो पहले वहाँ गार्ड दिया करते थे, अब इन जगह पर गार्ड और CCTV की उतनी सुविधा नहीं मुहैया कराते हैं। इसके पीछे का कारण शायद इंश्योरेंस क्लेम हो सकता है, लेकिन देश का पैसा गलत लोगों के हाथों में जाने से रोकने के लिए ये ज़रूरी है कि इंश्योरेंस कंपनियों ने भी, अगर वो गार्ड नहीं रखते हैं तो उन्हें इंश्योरेंस क्लेम नहीं देना चाहिए, और बैंकों ने भी गार्ड रखना चाहिए। इतने बड़े पैमाने पर पैसे का जो ये होता है, पैसे का जो 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 व्यवहार होता है, उसमें 10-15 हज़ार रुपये अगर उनके लग जाते हैं गार्ड लगाने में, तो ये कोई बहुत बड़ी बात नहीं होती है। ये सॉल्यूशंस को देने के लिए ऐसे सॉल्यूशंस को चुने जो उनके लिए गार्ड भी मुहैया कराए। ये बहुत ज़रूरी है, क्योंकि आप आज मशरूम की तरह जगह जगह ATM सेंटर खोल रहे हैं, और इस मशरूमिंग ऑफ ATM सेंटर्स को तभी सुरक्षित किया जा सकता है जब बैंक भी हमारा साथ दें।
वो अपने हाथ उठाकर खड़े ना हो जाएं। धन्यवाद। जय हिंद। पावसामुळं राज्यभरात मूग, उडीद, सोयाबीन इत्यादी पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे, तर हिंगोली जिल्ह्यात अजूनही अधूनमधून पाऊस येत आहे. राज्य सरकारच्या मंत्र्यांनी जिल्ह्यात दौरे केले आहेत, परंतु अशा अतिवृष्टीच्या संकटाच्या परिस्थितीत केंद्रीय कृषी मंत्री जिल्ह्यामध्ये आलेले नाही आहेत. म्हणूनच केंद्रीय मंत्र्यांचं आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा या गावातील शेतकऱ्याने चक्क शेताच्या बांधावर कृषी मंत्र्यांच्या फोटोसह पोस्टर लावलंय. शेताच्या बांधावर केंद्रीय कृषी मंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा असं ठळकपणे लिहून लक्ष वेधण्याचा प्रयत्न या शेतकऱ्यानं केला आहे. शासनाचा एकही मंत्री किंवा केंद्र शासनाचा एकही प्रतिनिधी आमच्याकडे फिरकला नाही, तरी माझी कृषी मंत्र्यांना विनंती आहे की बाबा, संसदमध्ये बसून कायदे पारित करणं खूप सोपं असतं, मात्र शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन ज्यावेळेस शेतकऱ्याचं नुकसान होतं ते फार खूप मोठं अवघड असतं. तरी माझी म्हणजे या पोस्टरतून अशी विनंती आहे की कृषी मंत्री दाखवा शेतकऱ्याच्या बांधावर आणि बक्षीस मिळवा. अनलॉक 5 मध्ये राज्यातील मंदिरालये सुरू झाली, पण मंदिरं अद्यापही बंद आहेत. जनतेच्या रागाचं रूपांतर विद्रोहामध्ये होण्यापूर्वी राज्य सरकारनं मंदिरं सुरू करावीत अशी मागणी ब्राह्मण महासंघानं केली आहे. आज पंढरपूरच्या ताकपिठे विठोबा मंदिर उघडून देवाची आरती ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांच्या हस्ते करण्यात आली. ब्राह्मण महासंघानं आता मंदिरं उघडून राज्यातील सर्वच मंदिरं खुली करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. वंचित आघाडी, भाजप, मनसेच्या मागणीनंतर ब्राह्मण महासंघाने थेट मंदिरच उघडून आरती केलेली असल्यानं आता ब्राह्मण महासंघ मंदिरं उघडण्यासाठी आक्रमक झाल्याचं दिसत आहे. मंदिरांकडे आता व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे. मंदिरांवर फक्त पुजारी, पुरोहितांचं जीवन अवलंबून नाही, तर हजारो व्यावसायिकांचा संसाराचा गाडा मंदिरावर अवलंबून आहे. त्यामुळे सरकारनं सामान्य लोकांच्या रागाचं रूपांतर विद्रोहामध्ये होण्यापूर्वी मंदिरं उघडावीत अशी आग्रही मागणी दवे यांनी केली आहे. अनलॉक 5 मध्ये संपूर्ण महाराष्ट्र आता चालू झालेलं आहे. मंदिरालय सुद्धा चालू झालेली आहेत. फक्त बंद असतील तर मंदिरं बंद आहेत. मंदिरे फक्त भाविकांचं श्रद्धास्थान नसून हजारो लाखो लोकांचं आर्थिक उत्पन्नाचं सुद्धा साधन आहे, हे मान्य करायला पाहिजे. मंदिराकडे सुद्धा व्यवसाय म्हणून बघायला पाहिजे. ही ब्राह्मण महासंघाची जुनी मागणी आहे. मंदिरातील फक्त भाविक आणि फक्त पुरोहित करणारा वर्गच नाही, तर बाहेर आहार प्रसाद विकणारा वर्ग असेल, स्टँडवाला असेल, सुरक्षा वर्ग असेल, हे सर्वच लोक 6 महिन्यापासून घरी बसून आहेत. आर्थिक स्थिती अतिशय डबघाईला आलेली आहे. हा राग ह्या उद्विग्नाचं विद्रोहात रूपांतर होईल का काय अशी भीतीसुद्धा आम्हाला वाटत आहे. ही कुठेतरी भीती नष्ट व्हावी, कुठेतरी सरकार त्याचा विचार करताय दिसावं, यासाठी आज आम्ही पंढरपुरातल्या ताकपिठे विठोबा मंदिरामध्ये ब्राह्मण महासंघाच्या वतीनं आरती केली, पूजासुद्धा केली त्यांची, आणि विठोबाच्या चरणी विनंती केली की सरकारला लवकर त्यांनी सुदबुद्धी द्यावी आणि महाराष्ट्रातील सर्व मंदिरं लवकरात लवकर चालू व्हावी अशी इच्छा आम्ही पंढरपुराच्या देवापुढे व्यक्त केलेली आहे. ते बंद होतं मंदिर? हो, ते बंद होतं. रोजच्यासारखं सरकारी योजनेप्रमाणे काही वेळ चालू होतं, पण आज आम्ही ते व्यवस्थित उघडून पूजा केलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यामधील बहुतांश शेती ही जंगलाला लागून असल्यानं वन्य प्राण्यांकडून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केली जाते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांना वाचवण्यासाठी फटाक्यांच्या आवाजाचं देशी जुगाड तयार केलेला आहे. पेरणीपासून ते पीक घरात येईपर्यंत शेतकरी डोळ्यात तेल ओतून पिकांची सुरक्षा करतात. मात्र वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं जातं. त्यामुळे शेतकऱ्याने फटाक्याचा आवाज करण्यासाठी एक बंदूक घेतली आहे. त्या आवाजानं वन्य प्राणी पळून जातात आणि पुन्हा भीतीनं 8 दिवस फिरकत नसल्याचं शेतकऱ्यानं सांगितलं आहे. परळी तालुक्याची जलसंजीवनी असलेलं वान धरण 4 वर्षांनंतर पूर्ण क्षमतेनं भरल्यानं पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते वान धरणाचं जलपूजन करण्यात आलं. वान धरण भरल्यानं परळीसह अनेक गावांच्या पिण्याचा प्रश्न संपलेला आहे. तरी देखील भविष्यात दुष्काळामुळे वान धरण कोरडं पडल्यास परळी शहराला पाणी टंचाई भासू नये यासाठी वान धरणासाठी जायकवाडीचे पाणी आरक्षित करण्यात यावं, याबाबत देखील आपण मागणी केलेली असून हे पूर्ण झाल्यास परळीचा पाणी प्रश्न कायमचा मिटेल असं पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. मागच्या 3-4 वर्षापासून हे धरण भरलं नव्हतं, त्यामुळे या वर्षीच्या पावसानं आज ह्या धरण पूर्णपणानं भरलं आहे. त्याचा एक आगळा वेगळा आनंद आमच्या पंचकृषीमध्ये या ठिकाणी आहे. भविष्यामध्ये वान धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये जरी पाऊस नाही पडला तर वान धरण हे पूर्णपणानं पाण्याने भरावं, यासाठी एक नवीन योजना आपण जायकवाडीमध्ये थोडंसं पाणी पिण्याच्यासाठी राखीव ठेवून ते राखीव पाणी पाईपलाईननी इकडे जे आपला माजलगावचा जायकवाडीचा कॅनल गेलेला आहे, तर नात्रा फाट्याहून 8 किलोमीटरची पाईपलाईन घेऊन या ठिकाणी इथं वान धरणामध्ये पाणी आणल्यानंतर 24 गावच्या पिण्याच्या पाण्याचा आणि परळी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार. त्याचबरोबर माजलगाव उजव्या कालव्याच्या संदर्भामध्ये ज्या वाहिन्या आहेत, ज्याला आपण कॅनल म्हणतो, सब कॅनल आहेत, त्याचे काम झाले नव्हते. ती करण्याच्या संदर्भामध्ये त्याचे प्रस्ताव
इरिगेशन विभागाला पाठवण्याच्या संदर्भात परवाच दिवशी माननीय जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री यांच्यासोबत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ते प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय झाला. त्यात परळी, माजलगाव आणि सोनपेठ या 3 तालुक्यामध्ये जवळजवळ 28,000 हेक्टर क्षेत्र हे त्या कॅनलला पाणी आल्यानंतर त्या कॅनलचं उपकॅनलचं आणि असणारी म्हणजे त्याचं जर मजबूतीकरण केलं, कॅनलचं काम पूर्ण केलं तर 28,000 हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. कोरोनाची चाचणी घेण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या किट्स बनावट असल्याची तक्रार भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या किट्समुळे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह येत असल्याचा आरोप लोणीकरांनी केला आहे. राज्यामध्ये 12,50,000 किट्स खरेदी करण्यात आलेली असून ज्यांनी या किट्स खरेदी केल्या आणि ज्यांच्याकडून खरेदी केल्या त्या सर्वांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी लेखी तक्रारीच्या माध्यमातून केलेली असल्याची माहिती लोणीकरांनी दिली आहे. कोरोनाच्या काळामध्ये आरोग्य विभागासोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आशा वर्कर्सला अंगणवाडी सेविकांप्रमाणे मानधन देण्यात यावं आणि कोविडच्या काळामध्ये 300 रुपये भत्ता देण्यात यावा या मागणीसाठी भीम ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा वर्कर यांचं 5 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मात्र आशा वर्कर यांच्या आंदोलनांची दखल न घेतल्यानं 3ऱ्या दिवशी आक्रमक होत आशा वर्कर यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनाचा ताबा घेतला होता. परंतु तरीही त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. मात्र यावेळी 38 अशा सेविकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस असल्यानं यामधील 4 आशा सेविकांची प्रकृती खालावल्यानं त्यांना पोलिसांमार्फत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये सांगली महापालिकेच्या प्रशासनानं उल्लेखनीय काम केलंय असं राज्यमंत्री विश्वजित कदम बोलत होते. याबरोबरच बेघरांना निवारा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं महापालिकेचे प्रयत्न देखील कौतुकास्पद असल्याचं कदम यांनी सांगितलंय. सांगली महापालिकेच्या वतीनं जागतिक बेघर दिनानिमित्त सावली बेघर केंद्रामध्ये राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते साहित्याचं वाटप करण्यात आलं. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्यानं आज भाजपा महिला मोर्चातर्फे शहरात निदर्शनं करून महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणा देत निषेध नोंदवण्यात आला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं असून सरकारला जाग आणण्यासाठी यावेळी विविध मागण्यांचं निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. पुणे नगर रोडवरील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कटकेवाडीजवळ रात्रीच्या वेळी डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. विभागीय रात्र गस्त पथक घालत असताना हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके हे लोणीकंद पोलीस स्टेशनला भेट देऊन परतत असताना पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास महामार्गाच्या कडेला एका ट्रकजवळ एक कार संशयितरित्या दिसल्यानं त्या कारची झडती घेतली गेली. कारच्या झडतीनंतर मोठ्या प्रमाणात डिझेल चोरी केली जात असल्याचं दिसून आलं. चोरांकडून 35 लिटरचे 9 कॅन, 1 पोपटपाना, स्क्रूड्रायव्हर, डिझेल काढण्यासाठीचा पाईप, 2 मोबाईल, 1 कार असा सुमारे 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अधिक तपास केला जातोय. हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उडीद, सोयाबीन पिकांसह सीताफळाच्या फळबागांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. सततच्या पावसामुळे सीताफळाची फुलं आणि कळ्या करपून गळून पडल्या होत्या. तसेच लागलेली फळे ही देखील मोठ्या प्रमाणावर गळालेली आहेत. त्यामुळे सीताफळाच्या उत्पन्नात जवळपास 60 ते 70% घट झाली आहे. यंदा पाऊस जास्त झाल्यामुळे झाडावरील स्टॅम्प्स फांद्यांचं प्रमाण वाढलेलं असून यंदा उत्पन्नात मोठी घट झालेली आहे. त्यामुळे शासनानं काहीतरी आर्थिक मदत करावी अशी मागणी सेनगाव तालुक्यातील कडोळे येथील शेतकरी किरण भादलकर यांनी केली आहे. कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम आणि समृद्ध करण्याच्या उद्देशानं केंद्र शासनाची नाबार्ड अंतर्गत राबवली जाणारी व्हेंचर कॅपिटल फंड स्कीम ही योजना महत्त्वाचं पाऊल ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतीला व्यवसायाची जोड मिळाल्यानं लॉकडाऊन काळामध्ये शेतकऱ्यांना मोठा फायदा होतोय. ताजनापूर गावातील अल्पभूधारक शेतकरी शरद डोबाळे यांच्याकडे केवळ 1.5 एकर शेती असून शेतीमध्ये म्हणावं तेवढं उत्पन्न होत नसल्यानं त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभं ठाकलं होतं. त्यात मुलांची शिक्षणं आणि खर्च यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली होती. अशावेळी त्यांच्यासाठी केंद्र शासनाची व्हेंचर कॅपिटल फंड ही योजना लाभदायक ठरली. आशेचा किरण असलेली ही योजना यामध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय आणि म्हैस पालनासाठी केंद्र शासनाच्या नाबार्ड अंतर्गत व्हेंचर कॅपिटल फंड योजनेच्या माध्यमातून लाभार्थींना कर्ज पुरवठा करण्यात येतो अशी माहिती त्यांनी अकोटच्या इंडियन बँक शाखेकडून मिळाली, ज्यासाठी त्यांना पशुसंवर्धन विभागाचं सहकार्य देखील लाभलं. व्हेंचर कॅपिटल फंड योजने
योजनेच्या माध्यमातून शरद डोबाळे यांना इंडियन बँकेच्या अकोट शाखेनं 4,50,000 रुपयांचा कर्ज पुरवठा केलेला असून या माध्यमातून त्यांनी दुग्ध व्यवसायासाठी दुधाळ जनावरे खरेदी केली। आज त्यांच्याकडे दुधाळू म्हशी असून रोज सकाळी आणि सायंकाळी ते शहरामध्ये जाऊन दूध विक्री करतात। त्यामुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली असून आज ते स्वाभिमानानं आपलं जीवन जगत आहेत। राज्यामध्ये मिशन बिगिन अगेन आणि अनलॉक सुरू झालं असलं तरीही सर्वसामान्य प्रवाशांना मात्र अजूनही लोकल प्रवासाची मुभा मात्र मिळालेली नाही आहे। त्यामुळं कल्याण डोंबिवलीकर चाकरमान्यांना रस्ते मार्गाने म्हणजे शिळफाट्यामार्गे ठाणे मुंबईचा प्रवास करावा लागतोय। मात्र या प्रवासामध्ये वाहतूक कोंडी, खड्डे यामुळे अनेक तास वाया जातात। यावर उपाय म्हणून डोंबिवलीकरांनी आता जलमार्गाचा वापर सुरू केला आहे। डोंबिवली पश्चिमेच्या मोठा गाव रेती बंदरहून मानकोली जवळच्या वेहळे गावापर्यंत फेरीबोट सेवा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। या बोटीनं आता हे चाकरमानी प्रवास करून ठाणे गाठतात। मोठा गाव ते वेळे या प्रवासाला अवघी 5 मिनिटं लागतात। तिथून मानकोलीपर्यंत रिक्षानं 10 मिनिटं आणि मानकोलीहून ठाण्यापर्यंत रिक्षानं 15 मिनिटं अशा अवघ्या अर्ध्या तासामध्ये डोंबिवलीकर प्रवासी वाहतूक कोंडी टाळून ठाणे गाठतात। हा प्रवास रस्ते प्रवासापेक्षा सुकर असल्यानं या बोटीला प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। त्यामुळे सध्या सकाळ संध्याकाळ मिळून या बोटीच्या 50 फेऱ्या होत आहेत। या बोटीचं तिकीट देखील अवघं 10 रुपये असून त्यामुळे प्रवाशांचा महामार्गापेक्षा आता या जलमार्गाकडे ओढा वाढलेला आहे। मात्र असं असलं तरी देखील या प्रवासाऐवजी आम्हाला लोकलने प्रवास करण्याची मुभा मिळाल्यास ते आणखी सोयीस्कर ठरेल असं हे बोट प्रवासी सांगतायत। भाजप किसान मोर्चाच्या किसान संवाद अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे। केंद्र सरकारनं पारित केलेल्या कृषी बिलाच्या स्वागतार्थ पुणे जिल्हा भाजपच्या वतीनं मनसर येथे किसान संवाद अभियान राबवण्यात आलं। यावेळी भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले, केंद्राच्या शेतीविषयक धोरणांनी शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला जाणार आहे। शेतकऱ्यांचं उत्पन्न देखील वाढण्यास मदत होणार आहे। शेतकऱ्यांची जमीन जाईल असा खोटा आरोप अनेक विरोधी पक्ष करीत आहेत। आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण कधी दलालांनी आत्महत्या केलेल्या कोणी पाहिलेलं नाहीये। बाजार समितीमध्ये प्लॅटफॉर्म सुरू केल्यास शेतकऱ्यांना शेजारील बाजार समितीमध्ये मालाला काय बाजारभाव मिळतो हे समजेल असे अनिल बोंडे यावेळी म्हणाले। जर कोकणात गेले नातेवाईक असले तर त्यांना विचारा की कोविडच्या काळामध्ये नवी मुंबईच्या बाजारपेठेमध्ये एकही आंबा गेला नाही, कारण का नवी मुंबईची कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होती वाशीची कोरोनाच्या मुळे। मग हा आंबा डायरेक्ट मुंबईच्या रस्त्यावर बिल्डिंगामध्ये शेतकऱ्यांनी विकला आणि शेतकऱ्यांना जास्त पैसे दिले, म्हणजे डायरेक्ट विकला, शेतकऱ्यांना जास्त पैसे। आज जर अमेझॉन करू शकते तर शेतकऱ्याचे पोरं का नाही करू शकत? शेतकऱ्याचे पोरं काय तसेच आमचे बाजार आले पाहिजे का? ते MBA आहे, ते पण ऍप करतील आणि ते पण विकू शकतील। अरे त्यांना स्वातंत्र्य तर द्या, मोकळीक तर द्या विकायचं। आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारने याची सुरुवात केली होती आणि तेच फलित संपूर्ण देशामध्ये नरेंद्रजी मोदी सरकारच्या माध्यमातून होते। खरं जर पाहिलं तर केंद्राने या कायद्याचं ऑर्डिनन्स अगोदर काढलं होतं आणि त्या ऑर्डिनन्सचं 10 ऑगस्ट पासून अंमलबजावणी करावी असं पणन संचालकांनी सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पत्र दिलं होतं। कृषी कराराचा कायदा तर अगोदरपासून लागू आहेच, तर हे पत्र दिलं होतं। परंतु काय झालं की राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये राष्ट्रवादींनी विरोध केला नाही। स्वतः शरदजी पवार साहेब ते राज्यसभेमध्ये उपस्थित राहिले नाही। शिवसेनेने लोकसभेमध्ये या विधेयकांना पाठिंबा दिला आणि राज्यसभेमध्ये वॉकआउट केलं। शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका, कारण त्यांच्या आत्मचरित्रातच लिहिलं आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सुद्धा त्याच बाजूचे होते की शेतकऱ्याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे, त्याच्यामुळे त्यांची भूमिका स्वातंत्र्याची होती। परंतु तिकडून सोनियाजींचा निरोप आला, राहुल गांधीनं कागद फाडले आणि खरंच फाडले, त्यांनी सांगितलं ना पटकन कागद फाडले आणि आमचं सरकार आलं तर अजून फाडू म्हणे। तर त्याच्यामुळं राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या दबावामुळे शशिकांत शिंदे नावाच्या आमदारांनी एक पत्र पणन मंत्र्यांना बाळासाहेब पाटलांना दिलं। हे पत्रच अपील समजून बाळासाहेब पाटलांनी अंमलबजावणीवर स्थगिती दिली। खरं म्हणजे देता येत नाही, घटनेला धरून नाही, त्याच्यासाठी आम्ही कोर्टातही जातोय। आणि त्याचा परिणाम असा झाला की बारामतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने सांगितलं की आमच्या क्षेत्रामध्ये कुठे जर व्यवहार झाला असेल तर त्याला सेस द्यावा लागेल।
गडचिरोलीच्या चामोर्शीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने सांगितलं की आता आम्ही नाके लावणार आहे. जर काय डॉक्टर अतुल साबळे, झूम ऑन न्यूज, आंबेगाव. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. जागतिक निराधार दिवसानिमित्त निराधार नागरिकांचा वाढदिवस साजरा. पिंपरी चिंचवडमध्ये अभियंत्यांनी केली एटीएम मधील रोकड लंपास. नुकसानग्रस्त शेतामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांचं पोस्टर लावून सरकारचं लक्ष वेधण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न. जनतेच्या रागाचं रूपांतर विद्रोहामध्ये होण्यापूर्वी राज्य सरकारनं मंदिरं सुरू करावीत. फटाक्यांच्या देशी जुगाडानं शेतकऱ्यांकडून पिकांची सुरक्षा. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज.